कामासाठी जाऊ शकतात. महाराष्ट्रातला कुठलाही माणूस जाऊन भेटू शकतो. त्याच्याकडे काही वेगळ्या दृष्टिकोनात मी तरी बघत नाही. एकदा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस काय झालं, आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्ष एका बाजूने म्हणतो की आम्ही जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहोत, दुसऱ्या बाजूने म्हणतात की शिवसेना संपली आहे, आणि तिसऱ्या बाजूने शिवसेनेला हरवण्यासाठी सगळ्यांना जमा करतायत. म्हणजे त्यांना आत्मविश्वास नाहीये की शिवसेनेला आम्ही हरवू शकतो. जर एवढा मोठा जगातला मोठा पक्ष आहे असं म्हणतायत, मग शिवसेनेला हरवण्यासाठी इतक्या लोकांची मदत घेण्याची काय गरज आहे? दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा मागील अनेक दिवसापासून सुरू आहेत. प्रत्यक्षात मात्र प्रस्ताव ठाकरे गटाकडून देखील गेलेला नाही किंवा राज ठाकरेंकडून देखील आलेला नाही. चंद्रकांत खैरे देखील असं म्हटले होते की ठाकरे बंधूंवर एकत्र आणण्याची जबाबदारी जी आहे ती अनिल परब यांच्याकडे सोपवली. एक गोष्ट आहे की ह्याच्या बाबतीतले चर्चा कशी न्यायची, पुढे कधी न्यायची, त्याची योग्य वेळ कुठली, याचे निर्णय पक्षाचे प्रमुख करत असतात. आणि ती योग्य वेळ आल्यावरती त्या आम्हाला जे काही सूचना द्यायच्या त्या देतील. त्यांना ज्या पद्धतीने चर्चा पुढे न्यायची ती नेतील. त्याच्या बाबतीत कार्यकर्ते नेत्याला सांगत नाहीत, नेता कार्यकर्त्यांना सांगत असतो की आता कसं पुढे जायचं ते. एक शेवटचा प्रश्न,